नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भोपाळे सर जेके सुपरफास्ट या ऑनलाईन बॅच वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत मधला महत्त्वाचा भाग ग्रामसभा। पहा त्याच्यामध्ये काय सांगितलं, पहिल्यांदा स्थापना। काय कलम आहे ग्रामसभेचं, तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 या कायद्यातील कलम 7 त्यानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते। मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न। त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती 1993 नुसार ग्रामसभेला काय दिलेला आहे, आता घटनात्मक दर्जा दिलेला आहे। त्याच्यानंतर पाहिलं ग्रामसभा या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम कुठे आढळलेला आहे, कोणत्या वेदात आढळलेला आहे, तर ऋग्वेद मध्ये ग्रामसभेचा सर्वप्रथम। त्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळी गावाला ग्राम असे म्हणत होते, गावातील लोकांची सभा म्हणजे ग्रामसभा असा शब्द उल्लेख तो आढळलेला आहे ऋग्वेदात। कोणाकोणाचा समावेश असतो ग्रामसभेत, कोण असतात ग्रामसभेचे सदस्य, तर गावातील सर्व मतदार। सर्व मतदार म्हणजे कोण, ज्याचं वय कमीत कमी 18 वर्ष, 18 वर्षाच्या पुढचे पूर्ण ज्याचे मतदार यादीत नाव आहे त्याला ग्रामसभेला जाण्याचा अधिकार आहे, म्हणून जावंच लागते, जायलाच पाहिजे। गावातील सर्व मतदाराची मिळून बनत असते ग्रामसभा। त्यानंतर किती व्हाव्यात कमीत कमी एका वर्षात ग्रामसभा, एका आर्थिक वर्षात, तर आर्थिक वर्ष म्हणजे कधी चालू होते, 1 एप्रिल ते 31 मार्च याला म्हणतात आर्थिक वर्ष। म्हणजे आर्थिक वर्षातला पहिला दिवस असतो 1 एप्रिल, शेवटचा दिवस असतो 31 मार्च। म्हणून आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर नॉन क्रिमिनल वर पहा लास्ट डेट ते 31 मार्च संदर्भातली असते, ते 1 एप्रिल ते 31 मार्च। म्हणजे या कालावधीत आपल्या गावाच्या ग्रामसभा कमीत कमी किती व्हाव्या, जास्तीत जास्त वाढवता येतात पण कमीत कमी किती व्हाव्या, किंवा तर 4 घ्याव्या लागतात। इसवी सन 2000 पर्यंत त्या 2च होत्या, परंतु आता 4 घ्याव्या लागतात। कोणत्या 4 ते दिवस आहेत, 26 जानेवारी या दिवशी ग्रामसभा प्रजासत्ताक दिन, 1 मे या दिवशी ग्रामसभा महाराष्ट्र दिन, ही आर्थिक वर्षातली पहिली ग्रामसभा, कारण आर्थिक वर्ष 1 एप्रिलला चालू होते। म्हणजे आर्थिक वर्षातली पहिली ग्रामसभा कोणती असं जर विचारलं आपल्याला, तर महाराष्ट्र दिनाची अर्थात 1 मेची। त्यानंतर 15 ऑगस्टला ग्रामसभा स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबरला ग्रामसभा गांधी जयंती, 4 दिवशी ग्रामसभा घ्याव्याच लागतात। या व्यतिरिक्त विशेष ग्रामसभा घ्यायची असेल तर 4+ ग्रामसभा घेता येतात। आता 4 ग्रामसभा महिने असतात 12, म्हणून सांगितले ग्रामसभेमधील अंतर 3 महिन्यापेक्षा जास्त असू नये, सुद्धा एक नियम सांगितला, नाही तर एकाच महिन्यात 4 घेणार नाहीत, म्हणून ग्रामसभेमधलं अंतर सांगितलेलं आहे 3 महिन्यापेक्षा जास्त असू नये। पुढचा भाग पाहतो आपण लगेच, पहा समोर। ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतो, तर ग्रामसभेचे अध्यक्ष असतात सरपंच। सरपंचाच्या अनुपस्थित म्हणजे एखाद्या ग्रामसभेला सरपंच उपस्थित नाही तर अध्यक्षस्थान कोण स्वीकारू शकते, सरपंचाच्या अनुपस्थितीत गावच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अध्यक्षस्थान स्वीकारतात। उप हे पद त्यासाठी असते मुख्याच्या अनुपस्थितीत, मुख्य पदाला मदत करायला सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच। हे आपल्या शाळेपासून आहे, एक वर्गात मॉनिटर असायचं, त्याच्या अनुपस्थितीत उपमॉनिटर, सरपंचाचा उपसरपंच, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, अध्यक्ष उपाध्यक्ष, तसं हे सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थान स्वीकारतात। त्यानंतर सांगितले ग्रामसभा पूर्ण होण्यासाठीचा निकष। ग्रामसभा पूर्ण होण्यासाठी कमीत कमी किती लोक उपस्थित लागतील, तर 100 लोक किंवा गावाच्या एकूण मतदाराच्या 15% लोक। मतदाराच्या का, इथं लोकसंख्या शब्द का नाही वापरला, कारण 18 वर्षाच्या पुढच्या लोकांची मिळूनच ग्रामसभा बनतात, म्हणून गावाच्या एकूण मतदाराच्या 15% लोक जर उपस्थित असतील तरच ग्रामसभा पूर्ण झाली अशी समजतात, नसता यापेक्षा कमी लोक असल्यास ती ग्रामसभा तहकूब केल्या जाते। आणि 100 पेक्षा कमी लोक असतील, 50 त्या 50 मध्ये 30 सरपंचाच्या घरचे असतील, काही निर्णय घेतला तर तो गावाच्या हिताचाच असेल असं नाही, म्हणून ग्रामसभा पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 100 लोक किंवा गावाच्या एकूण मतदाराच्या 15% लोक उपस्थित असणं आवश्यक आहे। आता अध्यक्ष व्हायचे सरपंचाला, मग ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी पण कोणाची आहे, तर सांगितलं ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते सरपंचाची। ग्रामसभा आहे म्हणून नोटीस लावण्याची जबाबदारी म्हणजे काम असते ग्रामसेवकाचं।
आता त्याला ग्रामविकास अधिकारी हे नाव आहे, नवीन नाव. ग्रामविकास अधिकारी. याची जबाबदारी ग्रामसभेची नोटीस लावण्याची. आता हे आता आपण पाहिलंय 100 लोकांच्या ग्रामसभा, वर्षात 4 ग्रामसभा. जर झाल्याच नाही एखाद्या ग्रामपंचायतीच्या तर काढते. ग्रामसभा जर वेळेत पूर्ण झाल्या नाही तर सरपंच व उपसरपंच उपपदाला मुख्य पदाबरोबर नुकसान सुद्धा सहन करावीच लागतात. सरपंच व उपसरपंच यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो व ग्रामसेवकाचे निलंबन केले जाते. त्यामुळे वर्षात कमीत कमी 4 ग्रामसभा होतात की नाही, 100 लोक उपस्थित राहतात की नाही, हे आपलं सुद्धा ग्रामपंचायतकडे लक्ष देण्याचं काम आहे. नाहीतर तिथे एक रजिस्टर असते ग्रामसभेला सह्या म्हणून. काही जण आपली एक मराठी सही आणतात, इंग्रजी सही आणतात, ती आकडेवारी 100च्या वर जाते. पाहायचं आपण सह्या कशावर करायलो, काय करायलो. तर ग्रामसभेचा हा भाग आपण एक दिवस पाहिलाय. ज्या कोणाला टेस्ट सिरीज पोलीस भरतीच्या संदर्भातली, पोलीस पाटीलच्या संदर्भातली, मुंबई बॉम्बे हायकोर्टाच्या संदर्भातली सगळ्या टेस्ट सिरीज आपल्या जे के सुपरफास्ट ऍपवर आता उपलब्ध आहेत. ज्याला जॉईन करायची त्याने व्हॉट्सअपवर मेसेज करायचा या नंबरवर 77 68 86 52 43. मराठी व्याकरणचे बॅच सुद्धा उपलब्ध आहे, त्याच्यासाठी सुद्धा मेसेज करायचा आहे. गणितच्या बॅचेस सुद्धा मेसेज करायचा. सर्वच बॅचेस साठी जे की सुपर फास्ट ऍपच्या संदर्भात तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.